मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 65. रूठ के मुंह ना मोडियो. शनिवारचा अलार्म. 5:30ला उठली. नजर गेली पाठमोऱ्या त्याच्याकडे. बेडवरून उतरून सावकाश क्विल्ट घडी करणं. झोपलेत तर झोपू दे, आपल्या हालचालीने उठायला नको. पण जागसूत त्याला तिची हलकीशी हालचाल जाणवलीच अन गर्रकन वळत उठून बसला. खिडकीतून आत येणाऱ्या पहाटेच्या धुसर उजेडात 2 नजरांची भेट. अगदी क्षणभरच. तिची दुखरी नजर मान खाली घालत बेडकडे वळली अन त्याची असहाय्य नजर फक्त मनात आर्जव करत राहिली. मेघा, रूठ के मुंह ना मोडियो. पण ते आर्जव वाचण्यास ती तिथे थांबली नाहीच. नजर टाळून निघून गेली आवरायला. अन त्याचा अगतिक उसासा. कसं म्हणू माझ्या जानला. रिधिमा गौरव कुटुंबाचं परतीचं फ्लाईट दुपारी 4चं आणि त्यामुळे सकाळपासूनच शेवटच्या पॅकिंगची गडबड. लाडकी लेक आता लगेच भेटणार नाही या विचाराने मम्मीजीही हळव्या. लेकीच्या आवडीचं सर्व काही सोबत बांधून द्यावं ही लगबग. हेही घेऊन जा थोडं, तेही ने. मम्मीजींचा लेकीला आग्रह. मुलांच्या आवडीचा कोरडा खाऊ नीट पॅक करून बॅगमध्ये बसवण्याचं काम मेघाकडे. खास आवडीचा ब्रेकफास्ट आणि लंच बनवण्याची जबाबदारीही तिनेच घेतली. मम्मीजी आणि दीदींनी जास्तीत जास्त वेळ घालवावा सोबत हीच इच्छा बनी. आणि आपण दिवसभर किचनमध्येच गुंतलेले राहू. बाहेर जाण्याची गरजच नाही. हा मार्ग होता त्याच्याशी भेट टाळण्यासाठी. डॅड, आम्ही नाही जात ना स्कूलला. काव्या कबीरला बाय करायला थांबतो ना, प्लीज. आर्याचा उठल्यापासून हट्ट. स्कूलला न जाण्याचा बहाणा शोधलाच. मम्माला विचार. आर्याच्या कानात सांगतच पेपर वाचत बसलेल्या त्याने हळूच पाहिलं मेघाकडे. मान खाली घालून ब्रेकफास्ट मांडण्यात ती गुंतलेली. मम्मा, चालेल का ग? डॅड कडून मोर्चा मम्माकडे. काय हवं ते करा. पुटपुटतच निघून गेली किचनमध्ये. म्हणे मम्माला विचार. आले मोठे माझ्या मतांचा विचार करणार. एवढं होते तर हा विचार आधीच का नाही केला? चिडचिड करत तव्यावर थालीपीठ थापताना हलकासा चटका बसलाच. आई ग, कळवळली. भाभी संभालिये. गार पाण्याचा ग्लास घेत भाभीची बोटं बुडवून ठेवलीच. व्हॉट हॅपन्ड? तिचं विव्हळणं ऐकून तोही धावत किचनच्या दारात. नथिंग. पाठमोऱ्या तिचं तेवढंच रुक्ष उत्तर ऐकून उसासा टाकतच परतला सोफ्याकडे. आर्या, गेट रेडी. तू घरी आल्याशिवाय काव्या कबीर जाणार नाहीत. आय प्रॉमिस. गोड बोलूनच समजावलं आर्याला. आणि डॅड प्रॉमिस देत आहेत तर तिनेही ऐकलं हसत हसत. सर्वांसोबत ब्रेकफास्ट करताना प्रेमाने सगळ्यांना वाढत होती. सर्वांनाच काय हवं नको ते पाहताना ती बोलत होती. वरवर उसनं हसत होती, फक्त त्याला सोडून. त्याच्या ताटात थालीपीठ वाढताना नजर खाली. चेहरा निर्विकार, यंत्रवत काम करणं. अन तो धडपडत होता तिचा एक कटाक्ष मिळवण्यासाठी. पण तिने पाहिलं नाहीच. मुलींना शाळेत सोडून आला. ती किचनमध्ये दिसली आणि लिव्हिंग रूममध्ये कुणीच नाही. योग्य संधी तिच्याशी बोलण्याची. चाय मिलेगी? किचनच्या दारातच घुटमळ. काहीतरी बहाणा हवाच ना संभाषण सुरू करण्यासाठी. भारती दीदी, चहा द्या यांना. मी आलेच. रिधिमा दीदींना काही मदत हवी का ते बघून येते. तिनेही बहाणा शोधलाच त्याला टाळून वर निघून जाण्याचा. हेच सत्र सुरू राहिलं दुपारपर्यंत. त्याचं आसपास घुटमळत बोलण्याची संधी शोधणं आणि तिने पाहून न पाहिल्यासारखं करणं. राजीव, नका करू प्रयत्न मला मनवायचे. मला नाही ऐकून घ्यायचं काहीच. मेघा, एक बार तो मौका दीजिए. बस एक बार. त्याचं असहाय्य मन शोधत होतं रस्ता तिच्या दुखऱ्या मनापर्यंत पोहोचण्याचा.
हे मराठी गोष्टींचं पुस्तक. तुला एकदम छान मराठी यायला लागलं ना की वाच, आणि तुला मराठी शिकताना काहीही अडलं तर मला कॉल कर. कबीरला निरोप देताना आर्याचं प्रसन्न हसू, पण तोच थोडासा हळवा झालेला. मी वीकेंडला फोन करते, अडखळत मराठीत उत्तर देण्याचा प्रयत्न, अन आर्याचं खळखळून हसणं. करते नाही, करतो. चुकीची दुरुस्ती झालीच. येस येस, विल कॉल. मराठी नकोच, आपलं इंग्रजीच ठीक आहे. हां, आपण चौघे एकत्र कॉल करू आणि अर्जुनलाही जॉईन करून घेऊ. जियाची युक्ती. भावंडांबरोबर कॉन्फरन्स कॉल प्लॅन झालाच. राहिला असता अजून थोडे दिवस. काय घाई होती जाण्याची? अजून आठवडाभर सुट्टी आहे ना मुलांची. रिधिमाच्या गळ्यात पडूनच मेघाचं रडू. अरे पण मला पण स्कूलचे प्रिपरेशन करायचे ना. स्कूल बॅग्स, बुक्स, युनिफॉर्म, न्यू अकॅडमिक इयर सुरू होणार. मेघाचे गालावर ओघळणारे अश्रू पुसतच रिधिमा समजावत होती तिला. लवकर या पुन्हा राहायला. डायरेक्ट पुढच्या जुलैमध्ये नको. डिसेंबरची सुट्टी असते तेव्हाच या. हिचंही मुसमुसतच पुढचं प्लॅनिंग करून झालं. अरे डिसेंबर में मिलेंगे ना, श्वेता की शादी है, आम्ही सगळे येणार. डोळ्यात अश्रू होते, पण लवकरच भेटू या आशेने हलकसं हसूही उमटलं. मॉमचे डोळे पाणावले, पण मॉमपेक्षा जास्त रडणाऱ्या मेघाला पाहून तोही हतबुद्ध. आणि मॉमला फक्त एक हलकीशी मिठी घेत बाय करणारी रिधिमा मेघाचा घट्ट धरून ठेवलेला हात सोडायला तयारच नाही. हेही आश्चर्यच. हे काय आगळं वेगळं नातं आहे. 1 महिन्यापूर्वी तर भेटल्या दोघी जणी, आणि एवढं घट्ट नातं कसं काय निर्माण झालं? कोडं सर्वांसाठीच. चलो दोनो आसू पोछो, हसकर बाय करो. मम्मीजी दोघींना समजवायला पुढे आल्याच. खुशनसीब हूं मैं कि मेघा जैसी बहू है और रिधिमा जैसी बेटी. दोनों मिलकर इस परिवार को बांध कर रखेंगी हमारे बाद भी. नात्यांना जपणारी, कुटुंब सांभाळणारी, आपल्या माणसांसाठी तळमळणारी ही पुढची पिढी पाहून मम्मीजी निश्चिंत. त्या दोघींचे डोळे पुसताना मम्मीजींचे डोळे पाणावलेच आनंदाश्रूंनी. रिधिमा, गौरव, कबीर, काव्याला एअरपोर्टला सोडून घरी परतलेला राजीव आणि मुली पळाल्या रूमकडे. त्याची नजर तिला शोधणारी. ना ती किचनमध्ये, ना लिव्हिंग रूममध्ये, म्हणजे नक्कीच भेटेल बेडरूममध्ये. धावतच जिने चढत होता की मुलींच्या रूममधून तिचा आवाज, खळखळून हसण्याचा. जियाने शाळेतली गंमत सांगितलेली, आणि ती कपड्यांच्या घड्या घालतच हसत होती मनमोकळं. डॅड या ना. त्याला दारात पाहून आर्याची हाक, आणि हिचं हसू बंद. चेहरा पुन्हा निर्विकार, आणि तो चकितच झाला बेडवरचा कपड्यांचा ढीग पाहून. जिया आर्याचं संपूर्ण कपाट खाली काढलेलं. आज पूरा घर परफेक्ट अरेंज हो रहा है. मोघम बोलत आहोत असं दाखवत तिच्याकडे पाहणं, पण त्याच्या हलक्याशा मिश्किल नजरेना तिच्या जळजळीत कटाक्षांचा सामना करावा लागला. मेघा, और कितनी देर तक ऐसे ही रहना है? ये सब क्या कर रही है, और कब तक ऐसे दूर भागेगी आप? राजीव, तुम्ही जा इथून. माझी मी करते आहे कामं. मला तुमचं मतही नको आणि विशेष टिप्पणीही नको. ती काहीच बोलत नाही जाणवून त्याचाही नाईलाज. निघून गेला स्वतःच्या बेडरूमकडे. मम्मा, तुझं काही भांडण झालं का डॅडशी? आर्याने भुवया अकसतच विचारलं. डॅड आपल्या रूममध्ये येऊनही फार काळ थांबले नाहीत. मम्माशी त्यांना काहीतरी बोलायचं होतं, पण मम्माने टाळलं. हे एवढं कळण्या इतपत हुशार आर्या. नाही, असं काही नाही. नजर टाळतच हिचं बोलणं. मग तू डॅडशी बोलत का नाही? त्यांना तुझ्याशी बोलायचं होतं. आर्याच्या रोखठोक प्रश्नावर मेघा चपापली. आर्या, मी काम करते आहे. तू जा बरं, खाली जाऊन खेळ. चिडचिडतच दिलेलं उत्तर. मम्मा, तू नेहमी असंच करते. कधीच काही ऐकून घेत नाही आणि उगाच रागावते. एव्हरीवन हॅज अ पर्स्पेक्टिव्ह. प्रत्येकाची एक बाजू असते. तूच शिकवलंस ना. आणि ती ऐकून घेतल्याशिवाय ओपिनियन फॉर्म करायचे नाहीत.
माणसाने जजमेंटल असू नये हेही तूच म्हणते. आर्याचं ठामपणे बोलणं अन मेघा थक्क. कधी काळी शाळेच्या मैत्रिणींच्या भांडणात सामोपचाराने निर्णय घेण्यासाठी आर्याला दिलेली शिकवण आज तीच मम्मा समोर मांडत होती, जणू आरसा दाखवल्यासारखे. जे तूच शिकवलं आहेस ते तूच कसं काय विसरलीस? मेघाच्या मनातही या क्षणी हाच विचार घोळत होता. जेवणे उरकली शांततेतच. त्या चौघांच्या युकेला जाण्याने घर अचानकच सुनं सुनं वाटू लागलेलं. चिमण्या मिस करत होत्या कबीर काव्याची कंपनी. अन मनाला एक वेगळीच हुरहुर. तिच्या घशाखाली घास उतरेना. आर्याचे शब्द राहून राहून आठवत होते. खरंच मी ओव्हर रिॲक्ट केलं का? काहीच ऐकून न घेता? राजीवजींचीही काही बाजू असेल ना? ते म्हणत होते एक्सप्लेन करतो, पण मी. हळूच पाहिलं समोर बसलेल्या त्याच्याकडे. मान खाली घालूनच जेवत होता भरभर. तिला काहीच रिक्वेस्ट न करता. ना भात वाढून द्यायची ना भाजी हवी होती. मोजकच जेवून उठला ताटावरून. अन हिचं मन अजूनच हळहळलं. आता मी बोलत नाहीये तर जेवणावर राग काढायची काय गरज आहे? जिया आर्याला निजवून बेडरूम मध्ये पाऊल ठेवलं तर बसलेला बेडवर लॅपटॉप उघडून कामात मग्न. पण ती आत येताच नजरेचे कटाक्ष तिचा पाठलाग करत होते. तिचंही हळूच चोरून त्याच्याकडे पाहणं. तिच्या डोळ्यातला सकाळचा राग निवळला आहे हे जाणवलं. मनात चाललंय काहीतरी हेही नजरेतून समजलं. राजीव, आता का असे घुम्यासारखे गप्प? सकाळपासून तर बोलायचं होतं ना? मग बोला की आता, की मुहूर्त काढायचाय? ओठ हलकेसे दुमडतच वॉर्डरोब उघडला. नाइट गाउनची शोधाशोध. अब ये वॉर्डरोब मत अरेंज कीजिए, वो ठीक से जमाया हुआ है. मिश्किल हसतच बारीकशी थट्टा केली. मी काहीही करेन, समजलं ना? माझा वॉर्डरोब आहे. गर्रकन वळून ताड ताड चालत आली त्याच्याकडे. कमरेवर हात आणि नजरेला नजर देतच ठणकावून सांगणं. आणि तिचं हे रूप पाहून मंदस्मित त्याच्या ओठांवर. दिवसभर अबोला धरलेली त्याची झांसी की राणी बॅक इन ऍक्शन. ही अशीच तर आवडते आपल्याला. जाब विचारणारी, वाद घालणारी, बडबड करणारी माझी मेघा. हाँ, सब कुछ आपका ही है. वो वॉर्डरोब, ये कमरा, ये घर. तिच्या दोन्ही हातांना धरतच बसवलं बेडवर. मेरा सब कुछ आपका है और आपका सब कुछ मेरा. कातर झालेला आवाज आणि डोळ्यात हलकसं पाणी. काल रात्रीपासून या क्षणाच्या प्रतीक्षेत तो. मग का केलं तसं, मला न विचारता? त्याच्याशी धरलेल्या अबोल्याचं दुःख साचलेलं मनातून भरलं डोळ्यात आणि बरसलं अश्रून वाटे एका क्षणात. सॉरी जान. घेतलं ओढून तिला मिठीत हक्काने. खूप दुष्ट आहात तुम्ही. तिनेही झोकून दिलं त्याच्या मिठीत आनंदाने. तिला शांत करण्याचा हा एकच उपाय त्याला ठाऊक. आणि या मिठीतच आपल्याला शांत करण्याची ताकद आहे याची तिला जाणीव. हमसून हमसून रडणं, ते मुसमुसणं. भावनांचा आवेग ओसरत होता हळूहळू त्याच्या आश्वासक मिठीत. आणि काही क्षण दोघेही शांत, फक्त अनुभवत होते तो स्पर्श. काल रात्रीपासूनचा दुरावा मिटलेला गोड मिठीत. मी तुम्हाला इतक्या सहज माफ करणार नाही. टी शर्ट मुठीत घट्ट धरतच तिचं मुसमुसणं. मत कीजिए माफ, जो चाहे सजा दीजिए, पर एक बार मेरी बात तो सुन लीजिए. तिचे ओलसर गाल हाताने टिपले. बोला. मिठीतून थोडंसं दूर होतच त्याच्याकडे लटक्या रागात पाहणं. अरे ऐसे ही बैठिए ना, बाहों में. तिला पुन्हा मिठीत बांधण्याची इच्छा. मेघा, कालपासून मिस केलं आहे तुम्हाला. नाही, सध्या तरी हीच तुमची शिक्षा. दूर बसून बोलायचं. आधी मला सगळं नीट सांगायचं, मग मी ठरवणार तुमच्या मिठीत यायचं की नाही. गाल फुगवून, नाक मुरडून झटकली मान हलकीशी आणि त्यावर त्याचं गोड हसू. ओके जान, जैसा आप कहो.
बोला, माझ्याशी एक शब्दही न बोलता का घेतलात हा निर्णय? मिठीत शिरताना पोटावरून सरकलेली साडी नीट करतच बसली, थोडीशी दूर सरकून. क्योंकि आप भी मुझे कुछ नहीं बताते. लोन EMI भरने के लिए आप प्रिया से पैसे ले सकती है, पर मुझसे नहीं. एकटक पाहत किंचितचं रागातच विचारणं, आणि तिचे डोळे विस्फारलेच. म्हणजे तुम्हाला कसं? प्रियाने प्रदीपजींना आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं? आपल्याच डोक्यात तर्क लावून मोकळी. एक क्षण प्रियाच्या अति बडबड्या स्वभावाचा रागही केलाच. मुझे किसी ने नहीं बताया. आपका फोन कॉल सुना मैंने. मैं स्टडी के बाहर था. अलिबागहून परतल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला घ्यायला लावलेली सुट्टी, आणि त्या दिवशी घरातून काम करतानाच त्याने ऐकलंय हे जाणवलं. बोलिए, मुझे क्यों नहीं बताया? माझ्यावर विश्वास नव्हता? मैं इतना पराया था? पति पत्नी है हम. छोटी से छोटी बात एक दूसरे को बताने का प्रॉमिस किया है ना. कितना भी बड़ा प्रॉब्लम हो, एकमेकांशी बोलून सोल्यूशन काढायचं. यू ओनली सेड. फिर क्यों किया ऐसे मेघा? यावेळी तोही जाब विचारत होता. त्याचं बोलणं पटत होतं. नजर नकळत झुकलीच. अहो, तुम्ही आधीच खूप काही केलं आहे माझ्यासाठी, आर्यासाठी, आणि माझ्या घराच्या लोनचे EMI तुम्ही भरा हे मी कसं सांगणार? इसीलिए मैंने सारा लोन ही चुका दिया. ना रहेगा लोन ना EMI. तिच्या गालावर हात ठेवतच समजावणं. पण माझ्याशी एकदा तरी बोलायचं ना. पुन्हा डोळ्यात पाणी साचू लागलं. अगर मैं पूछता तो आप मानती? मैं आपको कहता कि सारा लोन रिपे कर रहा हूं, तो आप हाँ कहती? त्याच्या स्पष्टपणे विचारण्यावर विचारात पडलीच, अन नकळतच मान नकारात हल्ली. अशी कशी देणार मी संमती? माझं लोन तुम्ही का रिपे करणार? दॅट्स व्हाय मी बाबांशी बोललो, अँड ही सेड येस. सांगून टाकलं तिला. काय? बाबा? धक्काच बसला ऐकून. अब प्लीज बाबा पे गुस्सा मत कीजिए. आपको जो भी कहना है, डांटना है, सजा देनी है, मैं हूं आपके सामने. गप्प बसा. मी काही उठसूट कुणावरही चिडत नाही. पण बाबांनी कशी परवानगी दिली ह्याचंच आश्चर्य वाटतंय. एक चापट देत रागही केला व्यक्त, की बाबांना का विचारायला गेला? आणि चापट खाऊन सुखावलेला तो जवळ येतच खांद्यावर हात ठेवला. क्योंकि बाबा को आपकी फिक्र है और मुझे भी, इसलिए ये सब कुछ किया. बस सिंपल सा एक्सप्लेनेशन है और कुछ नहीं. आपके स्वाभिमान को ठेस पहुंचाना ये कभी सोच भी नहीं सकता, पर आपको परेशान भी नहीं देख सकता. डोळ्यातला प्रामाणिकपणा पोहोचला तिच्या काळजापर्यंत. अहो, सगळं समजतंय, पण तरीही सगळी तुमची पुंजी. काय बोलावं सुचेना. मनात इवलीशी रुखरुख. आपल्यामुळे त्याला 60 लाखांचा भुर्दंड कसं मान्य होईल मनाला? बस ना मेघा, ये सब कुछ हमारा है, आपल्या सगळ्यांचं. या वेल्थमधून थोडीशी झाली खर्च आपल्याच लोनसाठी, पर अब हर महीने आपके चेहरे पर सुकून होगा, अँड दॅट्स इम्पॉर्टंट. क्षणात संपत्तीही दोघांची आणि लोनही दोघांचं. जे तुझं ते माझं, आणि जे माझं ते तुझं. हो, पण पदराशी चुळबुळ सुरूच. अभी भी पण है. आपको पता है ना होम लोन का फंडा? 75 लाख्सच्या लोनवर 20 वर्षात 8% के हिसाब से आप ऑलमोस्ट 75 लाख्स का इंटरेस्ट पे करते. सो 75 लाखांच्या प्रॉपर्टीसाठी 1.5 करोड पे करता. हसत हसत हिशोब मांडत हळूच तिच्या कुशीत डोकं ठेवत पहुडला बेडवर निवांत. हो CFO जी, एवढा हिशोब आम्हाला पण येतो बरं. IAM गोल्ड मेडलिस्ट आहे मी. नाक उडवत फुशारकी, आणि सोबत त्याच्या केसांवरून हात फिरवणे. त्या खरखरीत केसांचा स्पर्श मौशार बोटांना सुखावणारा, आणि तिच्या नाजूक बोटांचा डोक्यावरील मसाज त्याला रिलॅक्स करणारा. सो मेरी जान, द गोल्ड मेडलिस्ट VP, एव्हरी मंथ तुमच्या EMIचे मनी आता बेस्ट ऑफ द स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा, जिया आर्याच्या नावावर.
सो दॅट 10 वर्षांनी त्या दोघींसाठी एक चांगली अमाऊंट सेव्ह होईल. तिच्या वेणीच्या गोंड्याशी खेळतच समजावणं आणि हिचे डोळे आनंदात चमकले. अरे हो की, असं करता येईल ना. हो, नक्की छान सेव्हिंग होईल. गोड हसतच मान्य केलं त्याचं म्हणणं. देखा, मैंने सब कुछ ठीक से सोचकर ही रखा है. हसला छानस तिच्या खुश होण्यावर. हो, पण तुम्हाला ही अचानक एवढी मोठी शब्द कुठे विरले? त्याच्या ओठात की माझ्या की दोघांच्या? क्षणात घडलं सारं. तिची अविरत बडबड बंद करण्याचा उत्तम उपाय. मानेवर त्याच्या हातांची सैलसर पकड. अलगद ओढली गेली त्याच्याकडे. चेहऱ्यावर झुकलेला चेहरा आणि त्याच्या अधरांच्या मिठीत सामावलेली तिची अधर. भांडणांचा गोड शेवट. दोघांनाही हवा हवासा. 24 तासांचा राग, असहाय्यता, चिडचिड, हतबलता, अबोला, दुरावा, सार सार गेलं विरून अधरांच्या मिलनात.